श्री सिद्धेश्वर लीलामृत अध्याय 21. श्री गणेशाय नमः. आता नमितो श्री सिद्धेश्वरा, तू आहे संकटाचा आधारा, भक्ती धरितो तुझा सहारा, असा तू समर्थ. आता नमो तुळजा भवानी, तुला म्हणती वरदायिनी, तू आहे महिषासुरमर्दिनी, अवतार घेशी भूतलावर. मी करी सिद्धेश्वर कवित्व, श्री समर्थ लीला महत्व, जे लिही त्यात असे सत्यत्व, ये धावनी ऐकावया. तू असशी अष्टभुजा देवी, करीतो जी सेवा स्वीकारावी, मूल म्हणून गोड करावी, ऐक एवढे बाळाचे. 20व्या अध्यायी कथन. फुलसिंह पाटलास संतान, जाधवांची कन्या करू सून, वचन सूर्यवंशीचे. चिखलीचा सावजी श्रीमंत, मिळाला संकटाचा संकेत, राजकीय असे अभिप्रेत, घाबरला तो सावजी. कोर्टाचे वॉरंट झाले जारी, आता राहणे न लगे घरी, गुप्त घरात राहिलो तरी कळेल पोलिसांना. सावजीचे गावात वजन, त्याचे वागणे असे सज्जन, सहन होईना अपमान, सावजी दुःखी झाला. ही अब्रू जाण्याची वेळ आली, आता माझा कोण आहे वाली, कोण देई मायेची सावली. सावजी नाराज झाला. चिखली गावचा आहे नेता, मला मानती सर्व जनता, माझ्या मनी लागली ही व्यथा, काय करू आता सुचेना. गावात जाईल माझी अब्रू, माझ्या पाठी कुणी नाही गबरू, कोटपर्यंत धरावे सबरू, सुचेना त्याला काही. सिद्धेश्वराची ऐकली कीर्ती, संकट निवारी तीच मूर्ती, ज्याच्या दर्शने भोग सरती जाऊ श्रींकडे आता. सावजी आला समर्थांकडे, सिद्धेश्वराला घाली साकडे, म्हणे मी पाहावे कोणाकडे, तू समर्थ असता. समर्थांच्या चरणी लोळला सावजी, संकटाने पोळला, श्री पुढे फार वेळ घोळला, श्री पाहिना त्याकडे. सावजीने सोडले अन्न पाणी, द्यास लागला एकच मनी, आता पाव पाव चक्र पाणी, झाले 4 दिवस. आज श्री सावजीला हसले, आता त्याला वेगळे भासले. सकाळी त्याला स्वप्न दिसले, शांत झोप लागली तया. स्वप्न आता ऐकावी श्रोत्यांनी, जे सांगितले श्री सावजींनी, तेच शब्द ऐकावे भक्तांनी, जे सत्य असे. एक अश्वपाही श्यामकर्णी, जो सुशोभित पंचकल्याणी, भरजरी वस्त्र ज्यांच्या तनी, मी हे पाही तेव्हा, सुवर्ण खोगीर व लगामी, ज्याची चाल हळूहळू नामी, चमके सौदामिनी. मी पाहात राही ते, घोड्यावर चतुर्भुज देवी, ती शंख चक्र त्रिशूल घेई. सकाळीच ती मला उठवी, मी झालो शांतसे, जरी वस्त्ररूप मनोहर, सरिताला आला महापूर, विशाल नयन सृष्टी दूर आली मजकडे ती. भवानीने मला उठविले, पुरातून पलीकडे नेले, इतक्यात डोळे उघडले, ती झाली गुप्त. सावजीला आश्चर्य वाटले, तयाच्या नेत्री अश्रू दाटले, माझ्या दैवात काय घाटले म्हणे श्रीला. हेच स्वप्न स्त्रीच सांगितले, मी काहीच नाही मागितले. श्री पुन्हा पुन्हा हसू लागले, याचा अर्थ काय असे लोटले. 5 दिवस खंड नाही पडला सेवेत, उपवासाचा 9वा दिवस, श्रींची सेवा करी अखंड, मुखी तयाच्या नामस्मरण, घरची येई आठवण. श्रीचरणी झाला रममान, झाले 9 दिवस, आज घडून आले आश्चर्य, सावजींची खुलली चर्या, आता फळा आली तपश्चर्या. श्री पुन्हा हसले. 10व्या दिवशी आला नोकर, त्याला पाहता वाटला घोर, सरकारची काही खबर भेटला त्यास सावजी. सावजी विचारी नोकराला, तू मध्येच कसा काय आला, घरून काही निरोप दिला. त्याने दिले पत्र सावजीस, संतासमोर पत्र फाडले, तुम्हा कोर्टाने निर्दोष सोडले, नेत्र संत चरणी जडले, झाला मुक्त सावजी. आपण झालात दोषमुक्त, नागपूरचा आदेश प्राप्त, आता राहणे न लागे गुप्त, त्वरित येणे चिखलीला. सावजी खूप आनंदी झाला, म्हणे दूर केला माझा घाला, तुम्ही दोषमुक्त केले मला, धरी चरण श्रीचरण सावजी. सावजीने घरी पत्र दिले, संत चरण सोडीना भले, ज्यामुळे हे दिवस दिदले, तेच राहतो मी. श्रीने राजबंधन टाळले, मला ऐसे समर्थ भेटले, श्रीचरणी राहावे वाटते, आपणच सर्व यावे. सावजीने घरी निरोप दिला, सर्व यावे संत दर्शनाला, मुलाबाळांसह श्री क्षेत्राला, दर्शन घेण्या श्रींचे. सोमवारी आहे एकादशी, श्री अभिषेक करू द्वादशी,
पारणे करूया त्या दिवसी बोलावले ब्राह्मणास. समर्थ दर्शना आले सर्व की समाप्त झाले एक पर्व. सर्वत्र उत्साहाले अपूर्व भेटले सर्व आप्तजन. पत्नीने केला श्रीपादस्पर्श सावजीच्या स्त्रीला झाला हर्ष. मनात साठवी भावदर्श पत्नी आनंदली तयाची. सर्व लोका दिले आमंत्रण अभिषेकाला आले ब्राह्मण. सिद्धेश्वराला घातले स्नान सावजी प्रसन्नला आता. भरपूर झाले अन्नदान नंतर दिली सुपारी पान. सुकावले सावजीचे मन सर्व उल्हासली म्हणे. श्री विष्णू शास्त्री अजिंठेकर समर्थांवर श्रद्धा अपार. श्री दर्शना येती वारंवार धोत्रा क्षेत्रीजे. भव्य भाल मिशा पिळदार उंच बांधा छाती भरदार. कुस्त्यात कसलेले शरीर घोडेस्वारीत जे पटाईत. अजिंठ्याचा गणेश उत्सव लोक येती कार्यक्रमास्तव. देशपांड्याची धावाधाव जय सिद्धिविनायक. संवत्सरिक गणेश चतुर्थी सिद्धेश्वरी नैवेद्य आरती. विष्णू शास्त्री स्वतः जाऊन करती हा वर्षाचा नियम. विष्णू घेई घोड्यावरी मांड जलधारांचा फुटला सांड. घोडा धरितो जोराचा पांड निघाले नैवेद्यासह धोत्रा. पानसच्या ओहळला पूर पर्जन्यधरी जोरांचा सूर. कसे गाठू आता पैल तीर विष्णू दुःखी झाला. विष्णुपंताने विचार केला श्रींचा नैवेद्य डोई बांधला. घोड्यास पुरात चालला आला पैलतीरी. संताला नैवेद्य दाखविला त्वरित स्वगृही परतला. वृत्तांत मातेस सांगितला धन्य त्या विष्णूची. श्री सिद्धेश्वर लीलामृत भक्तांना हो सुखदा प्रत. यशोदा सुत विरचित. इति 21 अध्याय समाप्त.